आता आलो आहे जोगेश्वरीच्या गुंफा टेकडीमध्ये. मी तुम्हाला गुंफा टेकडी दाखवतो आहे. ही माझ्या मागे आहे ती गुंफा टेकडी आहे जोगेश्वरीची. आता मी त्यामध्ये एंट्री करत आहे. आता एक 2 मिनिटांमध्ये मी एंट्री करतो. एक पांडवकालीन बांधलेली ही गुफा आहे. या गुफेमध्ये भरपूर असे शंकराचं मंदिर, देवीचं मंदिर असं आहे सगळं. आता मी चाललो आतमध्ये लेणीमध्ये मस्त पायऱ्या उतरताच मला थंडगार असं वातावरण जाणवलं. पायाला थंड वाटत होतं, कारण थंड पाणी पायाखाली होतं माझ्या छानपैकी. आणि तसंच मी आतमध्ये शिरलो. मस्त सुंदर असं लेणी दर्शन मला झालं. आणि त्या लेणीवर असं कोरीव काम केलेलं, खांबांवर, प्रत्येक खांबावर असं कोरीव काम केलेलं होतं. आणि ही गुफा म्हणतात 5 पांडवांच्या काळातली आहे. हे देवीचं मंदिर आहे, जोगेश्वरी देवी मंदिर. आणि हे होम आणि हे आपलं जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. छान असं स्वरूप आहे जोगेश्वरी मातेचं. आणि असं म्हणतात की 5 पांडवांच्या वेळेला देवींची पावलं आहेत ती अजूनही खडकावर तशीच्या तशीच आहेत. मी तसाच निघालो आपल्या दुसऱ्या दिशेला. एक मला मोठा दरवाजा दिसला आणि पूर्ण काळोख असं लेणीमध्ये होतं. छान असं वाटत होतं. आणि मी निघालो. तिकडे सुंदर अशा छोट्या लेण्या छान वाटत होत्या लेण्यामध्ये. आणि असं कोरीव काम छान, म्हणजे तुम्ही याल तर एकदम प्रसन्न वाटेल तुम्हाला. असं प्रसन्न वातावरण होतं छानपैकी. ते गुफा, प्रत्येक ठिकाणी गुफेचंच हे होतं. आणि या दिशेला आम्ही चाललो आहे. तिकडे सुंदर असं गणपतीचं मंदिर होतं छानपैकी. मी गणपती बाप्पा म्हणून गणपतीच्या पाया पडलो, त्यांचं दर्शन घेतलं. आणि सुंदर असं कोरीव काम होतं गणपतीचं. मी निघालो. मागच्या साईडला एक लेणी होती. त्या लेणीमध्ये सुंदर असं थंडगार पाणी होतं आणि कबूतर वगैरे सगळं पाणी पित होते. छान वाटत होतं. आणि मला एका वरच्या साईडला पायऱ्या दिसल्या. मी पूर्ण पायऱ्या छान, म्हणजे जशा पायऱ्या पूर्वी होत्या तशाच आहेत. छान वाटत होतं चढायला. आणि सुंदर असं वातावरण वाटत होतं थंडगार. मी सगळीकडे बघितलं. इथे थोडं मला एका साईडला असं पडीक जागा दिसली. मी जास्त काय पुढे गेलो नाही. थोडं पुढे गेलो, थोडं शूट केलं आणि तसंच परत मागे फिरलो आणि आपल्या खालच्या दिशेला निघालो. मी आलो तिकडे. मला एक सुंदर असं धबधबा दिसला. थंडगार असा धबधबा वाहत होता. छान वाटत होतं धबधब्याचं. सुंदर असं पक्षी वगैरे बसले होते तिकडे. छानपैकी असं पाणी पित होते. हे माझे मित्र मला भेटले. त्यांनी पण सांगितलं तिथे एक गुफा आहे. मी त्या गुफेच्या दिशेला निघालो. आणि पुढे जाऊन मला पायऱ्या दिसल्या. थोडं मी पुढे गेलो. एका साईडला गुफा होती, दुसऱ्या साईडला पण गुफा होती. तेवढीच होती. गुफेत मी बोललो की आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं वाटते म्हणून. रस्ता आहे का, मी जाऊन बघितलं तर मस्त असं छानपैकी थंडगार असं वाटत होतं. छान असं पाणी होतं. एका साईडला छोटी अशी गुफा दिसत होती. मला तिकडे जायला रस्ता नव्हता म्हणून मी बाहेरच्या साईडला आलो. आणि आणि बघितलं की बाबा लेफ्ट साईडला मला एक रोड दिसला. आणि त्या साईडला गेलो मी. एक छोटासा असा रस्ता दिसला. मी जात होतो. सुंदर असं मंदिर मला दिसलं. आणि मारुतीचं सुंदर असं मंदिर होतं. तिथे काका बसले होते. त्यांनी मला सांगितलं की इथे शंकराचं पण मंदिर आहे, त्याचं पण दर्शन घ्या. दत्ताचं मंदिर आहे, त्याचं पण दर्शन घ्या. सुंदर असं मारुतीचं मंदिर. मी पाया पडलो. छान असं शनिवार पण आहे. असं सुंदर असं दर्शन झालं. मी निघालो. मी शंकराचं मंदिर बघण्यासाठी निघालो त्या दिशेला. आणि सुंदर असं होम वगैरे चालू होता. छान वाटत होतं. छोटे गुफा, छान असं गुफेचं दर्शन झालं मला. थोडं पुढे गेलो. तुळशी माता, मस्त तुळशीचे झाडं बिडं दिसत होती. आणि हे शंकराचं मंदिर आलं. मस्त छान वाटत होतं शंकराचं मंदिर. आतमध्ये मला पहिले सांगितलं की शूट करायचं नाही म्हणून बाहेरूनच शूट केलं. शूट करत होतो तर मला गुरुजी बोलले तुम्ही आतमध्ये जाऊन पण अभिषेक करू शकता म्हणून आतमध्ये आलो. अभिषेक केला. छान असा अभिषेक केला. गुरुजी मस्त देवीचं पूजन चालू होतं. छान असं दर्शन झालं शंकराचं. मी तिकडून निघालो. ते काका बोलले दत्त मंदिर पण आहे वरच्या साईडला म्हणून मी वरच्या साईडला निघालो. मला काही रोड माहीत नव्हता म्हणून मी त्या काकांना विचारलं की दत्त मंदिरला जायला कुठे रोड आहे म्हणून. त्यांनी मला सांगितलं मागच्या साईडने जा. मागच्या साईडने वरच्या साईडला जायला रोड आहे, तिकडनं तुम्ही दत्त मंदिरमध्ये जाऊ शकतात. म्हणून मी असं निघालो.
सुंदर असं छान वाटत होतं की तुम्ही पण एकदा विजिट करा जोगेश्वरीला आणि लेणीमध्ये खरंच विजिट करा. किती छान वाटेल, छान वाटतं, सुंदर वाटतं. आणि हे माझे फायनली मित्र परत भेटले मला. त्यांना विचारलं की दत्त मंदिर कुठे आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला दाखवतो चला. मी त्यांच्यावर निघालो आणि निघता निघता ते मला 2-3 गोष्टी काहीतरी सांगत होत्या लेण्यांबद्दल. असं छान असं बोलत होते ते माझ्याशी आणि मस्त कुरकुरे खात ते माझ्यात निघाले आणि मस्त असं छान वाटत होते. ते लहान पोरं मला सांगत होते छान असं सुंदर असं मला एक गाईड करत होते की इकडे मंदिर आहे तिकडे मंदिर आहे. तर मला जास्त टाईम नव्हता म्हणून मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. शेवटी ते मला इकडनं तिकडनं घेऊन जात होते. पण सुंदर असं जंगलातून असं वाटत होतं आणि वरच्या साईडने व्ह्यू बघितला तर लेण्याचा एकदम सुंदर वाटत होतं. असं हिरवं वाटत होतं, छान वाटत होतं. आणि मला त्यांनी असा एकदम अडखळीच्या रोडमधनं नेला असं आणि माझ्या पायात चप्पल नव्हती. फायनली मी आलो दत्त मंदिरामध्ये. खाली पायऱ्या उतरून जायला लागतं आणि दत्त मंदिरामध्ये मी आलो. सुंदर वाटत होतं. गुरुजी बसलेले ध्यान करत होते. हे एकमेव दत्ताची मूर्ती आहे की ती ओरिजिनल आहे. अशी मूर्ती तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही दत्ताची. असं सुंदर असं दत्ताचं रूप आहे. छान असं वाटत होतं. फायनली मी बाहेर आलो आणि शेवटी माझं दर्शन वगैरे झालं. मंदिराचं दर्शन झालं, सुंदर असं दर्शन झालं आणि मी आता बोललो की आपण जाऊया. तितक्यात माझे मित्र भेटले आणि माझ्या मित्रांना मी बाय केलं. त्यांना थँक्यू बोललो आणि छान वाटलं मला बोलताना. नेक्स्ट व्हिडिओला मी परत तुमच्याशी